सांगा मला काय बोलू. काय बोलू. हा सर मी काय बोलू, मी काय सांगू तुला जे मला वाटलं ते. समजा नाही काय बोलू आता. जाऊ दे मी जातो साहेबाकडे जाऊ दे आज. तू कुठे आहे? हा सर तू कुठे आहे? मी इथं घनसाई फाट्यावर आहे. हा सॉरी घनसाई फाटा नाही कोणता फाटा काय माहिती. हा एक मिनिट सर कोण आहे तुझ्यासोबत? हो भैया कोणता फाटा हा. हा फाटा कोणता आहे? पाणीवाडी फाटा. हा सर पाणीवाडी फाटा. कोण आहे सोबत तुझे? सोबत कोण आहे सर एकटाच आहे मी. सर नको त्यानं बडबड आणलं बरं करू सर नये. त्याने चांगलं आणलं मला मस्त आणलं. मोठा कार्यक्रम केला त्यानं. सर त्यांच्यावर काहीतरी करा ना सर. तुम्ही गुन्हा दाखल करायला लावा ना सर मला प्लीज. तेवढं तर करा कंप्लेंट माझ्यासाठी. एवढं हाणलं त्या सरांना फोन लावा ना महाजन सरांना. तुम्ही परेशान जाम समर्थ ते एसपी साहेब सगळे ते जाम समर्थच्या घटनेत फार परेशान. कोणते जाम समर्थ? हा जाम ती समर्थ मूर्ती चोरी. आहे ना त्याला हा फार हा फार परेशान आहे. नाही सर मी पण परेशान आहे पण मला माझा गुन्हा दाखल करायला लावा. मला मारलंय. पुन्हा दारू पिता जाणार. करा ना सर तुम्ही तेवढं. न दारू पिता जायला पाहिजे तिकडे. दारू काय सर? तू न दारू पिता जायला पाहिजे. मी दारू आता पिलो तर काय करणार त्याला. पिलो आणि बडबड करतो त्यामुळे आणखीन चर्चा होते बाळा. तू नॉर्मल हो ना. मला काय समजा नाही सर आता मी डोकं तू राहिलं नॉर्मल सर तू ते समजत नाही पोराला म्हणून तर पाहून जर बोलतो. मला रडू सर त्या पोराकडे पाहून. त्यासाठी तुला माझ्याकडे नॉर्मल काय बोलवतो. होणार सर सांगा तुम्ही. मला रडू सर माहिती का रडू येतो माहिती का. काय होणार नाव सांगा सर तुम्ही माझ्या तुम्ही असला तुम्हाला काय वाटला सर. मी तू जाणलंय वाटलं असतं मला सगळं तुझी मनस्थिती कळते म्हणून तू फोन करतो तुला मी. दारू पितो कॉल पितो तो समजलं सर तुम्हाला. मी जाणणार आहे तुला भेटायला. तुम्ही ओळखू शकले मला अजून तुम्ही ओळखलंच नाही सर मला अजून. तुम्ही तुमचा रायडर होतो तेव्हा पण मला ताण होता. रायडर नव्हतो नाही तरी पण ताण आहे मला. तू कुठे आहे मी तुला भेटायला. मी काय करू सर तुम्ही सांगा फक्त मला. तुम्ही सांगा बोलतो मी सर मी तसं करतो. मला पण समजत नाही संधी तुला काय माझे शब्द आहे का सांगायला या गोष्टीत काय करू मी समजत नाही मला आता. सर मी आता द्विधात पोहोचलो पाहिजे. तुम्ही माझे गुरु एवढं तुम्हाला एवढं जीवन दिला सर माझा. अरे काय आता इकडं गुन्हा दाखल करायचं म्हणलं तर इकडं करू वाटत नाही. बायको गेली तिला मला ठेवा वाटते माझ्याजवळ म्हणजे माझ्या बायको माझ्याजवळ राहायला पाहिजे. सगळं वाया गेलं सर हो काय करू. माझ्या दातन माझे वर झाले असं विषय झाला सगळं. काय करू सर मला समजलं नाही सर. मी म्हणून मी दारू पिलो सर. तुम्ही म्हणता दारू कोण पितो दारू कोण पितो मग सर हे कारण सगळं माहिती त्याला. त्या दिवशी गंजा तो राडा केला सर. गंजा राडा केला सर. तो तुम्ही मला शिवी दिली ना शिवी त्यामुळे मी दारू पिलो सर तिथं माहिती का. तुम्ही जर मला शिवीनच दिली ना ते माझ्या अंगठीनच आडली सगळं झालं असतं क्लिअर. म्हणजे मला असं वाटतं की एवढी मोठी चांगली कार्य करून साहेबाला आपण खुश करतो सगळा विषय करतो. तरी पण साहेबांनी शिवी मला दिली तरी पण मी असं केलं सगळं विषय रॉंग झाला. सगळं विषय रॉंग माहितीये का सर. म्हणजे तुमच्यासाठी मी एवढा जीवाला जीव होतो माहिती का. जीवाला जीव तुमच्या सोबत सर. पण तुम्ही मला बोलला सर रॉंग त्यामुळे दारू जास्त पिली सर. दुसऱ्या दिवशी पण दारू पिली अडकून आणि तेव्हा माझी झाली सर ती. एवढं इमानदार कोण वागतं सर ठाण्यात मला तुम्ही सांगा ना सर. माझी राडशिप गेली मान नाही केलं मी. होला हो केलं. माझी इच्छा नव्हती राडशिप जावं म्हणून सर. पण तरी पण इच्छेसाठी मी सर ती पण ड्युटी स्वीकारली मी. कोणती RTPC फक्त सर तुमच्याकडे पाहून. तुम्ही मला बोलले ना त्या दिवशी नाईटला येऊन ड्युटी तुला करावंच लागेल म्हणून सर फक्त तुमच्याकडे पाहून माझे साहेब नाराज नाही व्हायला पाहिजे म्हणून मी केलं सर ते करतो ना सर. मग कोण माग असं मग 12 भानगडे हे असं पण नाही की मी खूप पैसा कमवला असं हे पण नाही सर. सर काय मी देऊ का जीव यार मला पण समजा मी काय. मला समजा नाही सर काय करू मी. माझी लाईफ लय खराब आहे सर. माझ्या लाईफ मध्ये पोरूच नका सर तुम्ही मी काय म्हणतो सर. चला ठीक आहे काय मी काहीच बोलत नाही आता. मला काहीच बोलू वाटत नाही सर तुम्हाला. मी तुम्हाला हो म्हणतो सर सर सर. आता पण सर तुम्हाला काही बोललं का मी उलट आता बोललं का सर. नाही
मग तुम्ही मला नाही ओळख सर, तुम्ही ओळखू शकले नाही माहिती का मला. तुम्ही एवढे कोर्स केले सर, हे केले ते केले, ओळखू शकले सर मला तुम्ही. चालन सर, ठीक आहे सर, काळजी घ्या. चालन, ठीक आहे. जे होईल ते माझं करतो आयुष्याचं काय ते. जाऊ सर, मी आता एसी भेटत नाही, कोणाला भेटत नाही. मी आता गुच्ची आता म्यूट होऊन जाणार. म्यूट, नो टॉकिंग, कोणालाच बोलायचं नाही मला आता सर. रिपीट बोललं ना तेच ते दुःख होतं. काय सर, काय करू सर, कोणी ओळख नाही मला, कोणी नाही ओळखलं मला. तुझ्याशी बोला वाटतं, यासाठी तुला बोलायला कोणीच नाही संदीप. तुम्ही जीव लावता मला, पण तुम्ही नाही ओळखणार सर मला ऍक्च्युली. ओळखलं रे बाळा, पण चूक झाली ना, आता हाताला जाळून टाकू माझ्या. मी काय करू यार, झाली चूक. मला कोणाला दोष देता येत नाही. माझ्या बायकोन नाही ओळखलं, तुम्ही नाही ओळखलं, कोणीच नाही ओळखलं मला. मी आता रोड वाढतोय सर, म्हणजे काय सांगतो मला. फोन ठेवा तुम्ही, जाऊ द्या, फोन करू, जाऊ द्या. सर फोन केला तुम्ही, बोला ना. म्हटलं फोन केला व्हॉट्सअपवर, बोला म्हटलं. सर ते माझ्या बायकोचं नाही का लय म्हणजे तिचं तर झालं वया, पण माझ्या मॅडमला सांगा की माझ्या बायकोला असं आमिष वगैरे दाखवू नका, असं काहीच नका दाखवू. आणि ती जर उद्या झाली ना सर कन्व्हिन्स, मी गुन्हा दाखल करून टाकन सर. काहीच नाही दाखवत मला आमिष नाही काय. काऊन सर हे तुम्ही काऊन केलं सर हे? काही समजत नाही. आणि सर हे तुमचं नाही का त्या नाईटला तुम्हाला पकडलं, त्या नाईट पासून नाही, तुम्ही मला नाईट तुम्ही मला जेव्हा लावायचे ना, तुम्ही यायचं ना मागून, तुमचं खुदी समोर चालू सर माझ्या बायको सोबत. मला तुमच्या तोंडातून ऐकत सर ते. उद्या तर माझी बायको मला बोलणारच, पण तुम्ही सांगितलेलं मला खूप चांगलं होईल सर. मी तुम्हाला माफ करू शकतो सर ह्या प्रकरणामध्ये. आणि तुम्ही मला सकाळी फोन केला ना सर, तुम्ही 30 तारखेला ती रेकॉर्डिंग व्हायला करून टाका सर. मी आतापर्यंत फक्त शांत बसलेलो फक्त, कारण की आतापर्यंत तुमच्यासोबत 1.5 वर्ष राहिलो सर मी. आणि तुम्ही माझा लय भोळ्यापणाचा लय गलत फायदा घेतला सर तुम्ही सर. काही समजत नाही संदीप, काय बोलायचं. तुम्ही सांगा मला केव्हापासून सर, किती वेळ झोपले माझ्या तुम्ही बायकोसोबत? काहीच नाही. नाही असं होऊ शकत नाही. मला आता माझ्या एका मित्राने फोन केला की संदीप म्हणे हे ना अचानक होऊ शकत नाही म्हणे, साहेबच्या घरात झोपू शकत नाही, ते घरात ते कॉन्डमचे पॉकेट सापडले तुमचे, तुम्ही माझ्यासमोर पाहिले. किती अवघड सर आहे. आणि त्या नाईटला नाही घडलेलं आहे. तुम्ही मला नाईटला जेव्हा आपली डिव्हिजन राहायची सर, तेव्हा तुम्ही मला नका तुम्ही म्हणायचे तू पुढे जा, मी मागून येतो गाडी घेऊन, तेव्हा तुम्ही माझ्या बायकोसोबत झोपायचे. मॅडमला सांगा ना आता सर, मॅडमला सांगा ना. मॅडम तर लई तेव्हा बोलतो तू माझ्या साहेबाला हाळ घेतो का, असं घेतो का. माझ्या बायकोला म्हणते ती तुझा तो नवरा काय करत ते कर, म्हणजे तुम्ही काय खाऊ घातलं माझ्या बायकोला सर असं. हां सर, ती जर झाली सर मग कन्व्हिन्स, तर मग बोला सर तुम्ही बोला. केव्हापासून सर तुमचं, आणि किती वेळ झोपले तुम्ही माझ्या बायकोसोबत, मला ऐकून घ्या सर तुमच्या तोंडातून. सर मी काय म्हणतो सर, बोला ना तर मॅडम सोबत बोला ना सर, काय ते. हॅलो, नाही सर बोला, किती वेळ झोपले माझ्या बायकोसोबत मला साथ. ती रात्र मी तुम्हाला पकडलंच म्हणा, पण ह्याच्या आधी माझ्या बायकोसोबत तुम्ही किती वेळ झोपले सर? सर ऐका सर मला तुमच्या तोंडातून. चालन ठीक आहे, तुम्ही असं नाही म्हणणार मग आता काय बायकोच्या बोला तर मग सर तुम्ही मला बोलू नका बरं मग, ह्याच कोण केलं म्हणून. काय वाईट करायचं कर बाळा, आता काय सांगू तुला. मग तुम्ही सांगणार नाही समजा किती वाजता, म्हणजे तुमची केव्हापासून नाही, मग तुम्ही सांगणारच नाही समजा. तेवढीच एक रात्र होते का तुम्ही माझ्या बायको सोबत, का त्याच्या आधी पण तुम्ही होते सर? त्या नाईटला तर मीच पाहिलं तुमचे कॉन्डम पॉकेट, ते माझंच कॉन्डम घेतलं ना वापरायला. बोला ना सर, आता काल घाबरतं सर, बोला ना सर. ते आहे माझ्याकडे, तुम्ही मला बोलले आहे माझ्याकडे सर, असं मी काय खोटं नाही करत. माझं ना का नार्को जरी केलं ना सर कुठं, मी ना त्या गोष्टीला पण सामोरं जायला तयार आहे सर. कारण माझ्या बायकोनं तुम्ही माझ्या पाठीमागे खूप मोठा गेम खेळला.
चालन ठीक आहे.